परमेश्वराची स्तुती असो। आज पुन्हा एक वार परमेश्वराने त्याच्या चरणाजवळ बसून त्याचं वचन ऐकण्याची संधी तुम्हाला आणि मला प्राप्त करून दिली, त्याबद्दल परमेश्वराच्या नावाला मान, महिमा, आदर, सन्मान आणि गौरव असू दे। आजच्या या दिवशी परमेश्वराने जे वचन तुमच्या आणि माझ्यासाठी दिलेलं आहे, हे संदेशाचं शीर्षक आहे परमेश्वराप्रती समर्पण। हालेलुया। डेडिकेशन टू द लॉर्ड। परमेश्वराप्रती समर्पण। हालेलुया। त्यासाठी आपण घेतलेला जो काही शास्त्र भाग आहे तो शास्त्रेचं पुस्तक याचा 11वा अध्याय आणि वचन 29 ते 40। शास्त्रे याचा 11वा अध्याय वचन 29 ते 40। मग इफ्ताहावर परमेश्वराचा आत्मा उतरला व इफ्ताह गिलाद व मनश्शे या प्रदेशातून कूच करून गिलादी मिस्पा येथे आला आणि गिलादी मिस्पा येथून कूच करून अमोनी लोकांवर चालून गेला। इफ्ताहाने परमेश्वराला असा नवस केला की तू खात्रीने अमोनी लोकांना माझ्या हाती दिलेस तर मी अमोनी लोकांकडून सुखरूप परत आल्यावर माझ्या घराच्या दारातून जो प्राणी मला सामोरा येईल तो परमेश्वराचा मानून मी त्याचे हवन करीन। मग अमोनी लोकांशी युद्ध करावयाला इफ्ताह त्यांच्यावर चालून गेला आणि परमेश्वराने त्यांना त्याच्या हाती दिले। अरोएरा पासून मिन्नेत पर्यंतच्या 20 नगरात आणि पुढील आबेल करामीम पर्यंत त्याने त्यांची मोठी कत्तल उडवून त्यांचा मोड केला। अशा प्रकारे इस्रायल लोकांनी अमोनी लोकांचा नक्षा उतरविला। इफ्ताहाची कन्या। इफ्ताह मिस्पा येथे आपल्या घरी आला तेव्हा त्याची मुलगी डफ वाजवीत व नाचत त्याला सामोरे आली। ती त्याची एकुलती एक मुलगी होती, तिच्याशिवाय त्याला दुसरा मुलगा अथवा मुलगी नव्हती। तिला पाहताच आपली वस्त्रे फाडून तो म्हणाला, हाय हाय मुली, तू माझे मन खचविले आहे, तू माझ्यावर मोठे संकट आणले आहे। परमेश्वराला मी शब्द दिला आहे, आता मला माघार घेता येत नाही। ती त्याला म्हणाली, बाबा, परमेश्वराला तुम्ही शब्द दिला आहे तेव्हा तुमच्या तोंडातून निघालेल्या शब्दाप्रमाणे माझ्या बाबतीत करा, कारण परमेश्वराने तुमचे शत्रू जे अम्मोनी लोक त्यांचा सूड तुमच्या वतीने घेतला आहे। ती आपल्या बापाला पुढे म्हणाली, मात्र माझ्याकरिता एवढे करा की मला 2 महिन्यांचा अवधी द्या, म्हणजे मी आपल्या मैत्रिणींबरोबर जाऊन डोंगरातून फिरत मला कौमार्यावस्थेतच मारावे लागत आहे याबद्दल शोक करीन। तो म्हणाला, जा, आणि त्याने तिला 2 महिन्याकरिता पाठवून दिले। मग ती आपल्या मैत्रिणी बरोबर जाऊन डोंगरावर फिरत आपल्याला कौमार्यावस्थेतच मरावे लागत आहे याबद्दल शोक करीत राहिली। 2 महिन्यानंतर ती आपल्या बापाकडे परतली तेव्हा नवस केल्याप्रमाणे त्याने तिच्या बाबत केले। तिचा पुरुषाशी संबंध झाला नव्हता। यावरून इस्रायल लोकात अशी चाल पडली की इस्रायल मुलींनी इफ्ताह गिलादी याच्या मुलीच्या स्मरणात शोक करण्यासाठी प्रतिवर्षी 4 दिवस जात जावे। हालेलुया। तर या ठिकाणी जी गोष्ट लिहिलेली आहे ती इफ्ताह आणि त्याच्या मुलीविषयीची ही गोष्ट आहे। आणि जर हा शास्त्र भाग आपण वाचला तर फारच असा कठीण असा हा शास्त्र भाग पवित्र शास्त्रामधला आहे। आणि हा शास्त्र भाग वाचत असताना काही प्रश्न तुमच्या आणि माझ्या मनामध्ये येतात, आणि ते प्रश्न कशा संबंधामध्ये आहेत तर ते प्रश्न जे आहेत ते नवसा संबंधाने ते आहेत, ते प्रश्न यज्ञाच्या संबंधामध्ये आहेत, ते प्रश्न आज्ञाधारकपणा संबंधात आहेत, आणि ते प्रश्न समर्पणा संबंधात ते आहे। आणि म्हणून ह्या शास्त्र भागाचा अभ्यास करण्या अगोदर आपल्याला महत्वाचं सत्य जाणून घ्यायचं आहे। आणि पवित्र शास्त्रामध्ये जे महत्वाचं सत्य दिलेलं आहे ते हे आहे की परमेश्वर कधीही नर बळीची आज्ञा करत नाही। म्हणजे मनुष्याला बळी देण्यासाठी परमेश्वराने कधीही सांगितलेलं नाही। लेवियाचं पुस्तक जर आपण वाचलं तर लेविया 18:21, लेविटिकस 18:21, आपल्या संतानापैकी कोणाचाही मौलक दैवतांसाठी होम करू नको, या प्रकारे तुझ्या देवाच्या नावाला कलंक लावू नको,
मी परमेश्वर आहे. हालेलुया. तर या ठिकाणी परमेश्वर सांगत आहे की आपल्या संतानापैकी म्हणजे आपल्या मुलाबाळांपैकी कोणाचाही आपण दैवी दैवतांना बळी दिला नाही पाहिजे, असं परमेश्वर स्वतः त्या ठिकाणी नियम लावून देत आहे. त्याचप्रमाणे जर आपण अनुवादाचं पुस्तक पाहिलं तर अनुवाद 12:31 ड्यूट्रॉनॉमी चॅप्टर 12 वर्स 31 याचा जर का दुसरा भाग आपण पाहिला तर त्या दुसऱ्या भागामध्ये लिहिलेलं आहे, ते देवा प्रित्यर्थ आपल्या मुला मुलींचा देखील होम करीत असतात. देवाला या गोष्टीचा वीट येतो, तिरस्कार येतो, असं देव वचनामध्ये तुम्हाला आणि मला सांगत आहे. म्हणजे काही असे लोक पण आहेत जे आपल्या मुला मुलींचा होम करतात आणि ते देवाला आवडत नाही, देवाला त्याचा वीट येतो, देवाला त्याचा तिरस्कार वाटतो. तर हे जे काही दोन सत्य आहेत पवित्र शास्त्रामध्ये, हे तुम्ही आणि मी जाणून घेतलं पाहिजे आणि मगच या गोष्टीचा आपण अभ्यास केला पाहिजे. शास्त्रीचं पुस्तक ज्या वेळेस आपण वाचतो तर त्याच्यामध्ये वारंवार तुम्हाला आणि मला सांगण्यात आलेलं आहे की लोकांचं जे काय आहे आध्यात्मिक अधोगती होत आहे, म्हणजे स्पिरिच्युअल डिक्लाइन लोकांची त्या ठिकाणी होत आहे. आणि म्हणून जर का शास्त्रे 21-25 जर आपण काढलं, या शास्त्रे पुस्तकाचं शेवटचं वचन त्या ठिकाणी आहे आणि ते वचन आपल्याला सांगतं की त्या काळी इस्रायलाला कोणी राजा नव्हता, ज्याला जसे बरे दिसे तसे तो करी. हालेलुया. मध्ये शास्त्र्यांच्या काळामध्ये एकही राजा इस्रायलला मिळाला नाही आणि म्हणून त्यांच्यावरती अधिकार गाजवण्याकरिता, त्यांना काही नियम लावून देण्याकरिता कोणीही नव्हता आणि म्हणून त्यांना जसा पाहिजे तसं ते वागू वर्तू लागले होते आणि म्हणून जे आहे त्यांचं आध्यात्मिक पतन झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याचप्रमाणे हा जो मनुष्य आहे इफ्ता, हा मनुष्य एक श्रद्धाळू व्यक्ती होता, एक विश्वासू व्यक्ती होता आणि एक विश्वासू व्यक्ती म्हणून त्याचं नाव विश्वासू लोकांच्या यादीमध्ये सुद्धा इब्री 11 मध्ये लिहिण्यात आलेलं आहे. जर आपण इब्री 11 आणि वचन 32 वाचलं तर त्या ठिकाणी त्याचं नाव लिहिण्यात आलेलं आहे. पण जरी तो विश्वासू होता तरी देखील त्यांनी न विचार करता काही निर्णय घेतलेले आहे. आणि मग मला तुम्हाला सांगू द्या की जरी आपण विश्वासू असलो तरी देखील कधी कधी आपल्या हातून चुका होतात आणि आपण सुद्धा न विचार करता ह्या इफ्ताप्रमाणे निर्णय घेतो. आणि मग म्हणून या संदेशाचा जो काही केंद्रबिंदू आहे तो केवळ इफ्ताचा नवसच नाही, तर जो केंद्रबिंदू आजच्या संदेशाचा आहे तो आहे त्याच्या मुलीचं समर्पण. हालेलुया. देवाप्रती, परमेश्वराप्रती असलेलं तिचं समर्पण. हालेलुया. पण सर्वप्रथम आपण पाहणार आहोत की इफ्ताचं जीवन जे आहे ते कशा प्रकारचं त्याचं जीवन होतं. तर थोडंफार मला इफ्ताची पार्श्वभूमी जी आहे ते तुम्हाला सांगू द्या. तर इफ्ता जो आहे तो एक गिलादी होता. हालेलुया. आणि गिलाद जे आहे ते यार्देन नदीच्या पलीकडे असणारं ते गाव होतं आणि त्या गिलाद गावाचा तो रहिवाशी होता. तो एक पराक्रमी वीर होता. जर तुम्ही शास्त्रे याचा 11वा अध्याय वचन 1 पासून जर का पुढे पाहिलं तर तिथे त्याची ही गोष्ट लिहिण्यात आलेली आहे की तो एक गिलादी रहिवाशी होता, तो एक पराक्रमी वीर होता. त्याच्या बापाचं नाव गिलाद होतं. त्याच्या आईचं नाव जे आहे ते त्या ठिकाणी दिलेलं नाही, पण त्याची आई जी आहे ती एक वेश्या होती, एक प्रॉस्टिट्यूट होती आणि त्याला जे आहे ते वेश्यापुत्र असं त्याला संबोधण्यात येत होतं. हालेलुया. या गिलादाला एक पत्नी देखील होती, ती त्याची लग्नाची बायको होती आणि तिला काही मुलगे सुद्धा झालेले होते. आणि म्हणून हे जे कोणी त्याचे भाऊ होते त्यांनी मोठे झाल्यानंतर काय केलं, त्याला सांगितलं की तू जे आहेस ते पर स्त्रीचा तू मुलगा असल्या कारणाने तुला आमच्या वडिलाच्या घराण्यातील वाटा मिळणार नाही. आणि म्हणून त्याला काय करतात, ते घराबाहेर ते हाकलून देतात, गावाबाहेर तो निघून जातो. आणि मग त्यांनी काहीतरी वाईट केलंय
म्हणून त्याच्या बरोबर त्याचे भाऊबंद असे वाईट वागलेले नाहीत, पण फक्त तो पर स्त्रीचा मुलगा होता म्हणून त्याला जे आहे ते त्याला त्याच्या वडिलांच्या सगळ्या मालमत्तेपासून सर्व जो काही वाटा आहे कुटुंबाचा त्यातून त्याला वेगळं करण्यात आलेलं होतं. आणि मग तो जातो आणि दूर देशी तोब नावाच्या एका ठिकाणी तो जाऊन त्या ठिकाणी तो राहतो आणि तिथे जे कोणी रिकामटेकडे लोक होते त्या लोकांबरोबर जाऊन तो मिळून राहतो, त्यांच्या बरोबर ते लोक सुद्धा त्याच्या बरोबर वावरू लागतात. पण याच्यामधून तुम्हाला आणि मला हे समजतं की जरी या व्यक्तीचा तिरस्कार झालेला होता तरी देखील देव जो आहे त्याचा उपयोग तो करून घेत आहे. आणि मग आपल्याला 4 ते 11व्या वचनामध्ये जर का आपण वाचलं तर त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की जे अमोनी लोक होते ते इस्रायल लोकांशी युद्ध त्यांनी काय केलेलं होतं, पुकारलेलं होतं. आणि जेव्हा त्या अमोनी लोकांनी इस्रायल लोकांशी युद्ध पुकारलं तेव्हा गिलादातील जे वडील लोक होते ते इफ्ताकडे ते आले आणि तोब या ठिकाणी ते गेलेत आणि त्याला त्यांनी काय सांगितलं की चल तू आता आमचा सेनापती हो, म्हणजे अमोनी लोकांशी आपण लढाई करू. आणि मग इफ्ता त्यांना म्हणतो की तुम्ही माझा द्वेष करून तुम्ही मला आपल्या बापाच्या घरातून हाकलून दिलेलं होतं, मग आता तुम्ही कशाला माझ्याकडे आलेले आहात, तुम्ही संकटात पडलाय म्हणून तुम्ही माझ्याकडे आलाय का, असे प्रश्न तो त्यांना करतो. तर ते वडीलजन लोक काय म्हणतात, होय म्हणूनच तर आम्ही तुमच्याकडे आलेलो आहोत, तर तुम्ही आमच्या बरोबर चला आणि त्या लोकांशी युद्ध करा आणि मग आम्ही तुम्हाला गिलादचा आम्ही तुम्हाला प्रमुख करू, त्याचा आम्ही तुम्हाला सेनापती करू. आणि मग हा पुन्हा त्यांना प्रश्न विचारतो. इफ्ता पुन्हा त्यांना म्हणतो की जर परमेश्वराने अमोनी लोकांना माझ्या हाती दिले तर मीच तुमचा प्रमुख राहीन काय. तर ते लोक म्हणतात होय निश्चितच तू आमचा प्रमुख राहशील आणि त्यासाठी तुमच्या आणि आमच्यामध्ये परमेश्वर साक्षी आहे, असं सांगून जे आहे ते त्याला परत आपल्या गिलाद या ठिकाणी ते घेऊन जातात. हालेलुया. आणि म्हणून मला तुम्हाला हे सांगू द्या की या गिलादाचे जी काही पार्श्वभूमी होती, जे काही त्याचं भूतकाळ होतं त्याच्याने त्याचं भविष्य ठरवलं गेलं नाही. हालेलुया. तर देवाची काहीतरी वेगळी योजना त्याच्या जीवनाकरिता होती. पण प्रियानो पहा, ज्या भावांनी ज्या वडील जनांनी त्याला त्या गावातून हाकलून दिलं होतं आता ते त्याला परत बोलवत आहेत. यासाठी नाही की तो त्यांचा भाऊ आहे म्हणून किंवा त्यांच्यापैकीच एक आहे म्हणून, पण ते यासाठी बोलवत होते कारण युद्धामध्ये जर हा एक लीडर म्हणून, कमांडर म्हणून, सेनापती म्हणून जर का युद्धामध्ये पुढे राहिला आणि जर का अमोनी लोकांनी जर वार केला आणि त्याच्यामध्ये त्या युद्धामध्ये जर का हा मारला गेला तर त्यांचं काहीही त्यांचं बिघडत नव्हतं, त्यांना ना काही फायदा ना काही तोटा. तर त्याचा जीव गेला तर गेला, त्यांना काहीही फरक पडत नव्हता. आणि म्हणून त्यांनी त्याला बोलवून घेतलं आणि त्याला प्रमुख आणि सेनापती करण्याचं ठरवलेलं आहे. आणि 12 ते 28 या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की ज्या वेळेस इफ्ता परत जातो गिलादमध्ये, त्याला प्रमुख आणि सेनापती म्हणून ते निवडतात आणि त्याच्यानंतर जे आहे हा इफ्ता काय करतो, काही जासूद जे आहेत त्या जासूदांना तो या अमोनी राजाकडे पाठवतो आणि त्याला एक प्रश्न विचारतो. तो म्हणतो की माझ्याकडे यायला व माझ्या देशाशी लढायला तुझे आणि माझे कोटे बिनसलेलं आहे. हालेलुया. आणि मग हा प्रश्न ते जासूद त्या राजाला विचारतात. त्यावेळेस तो राजा जासूदाला उत्तर देतो, इस्रायल लोकांनी मिस्रातून ते बाहेर पडल्यानंतर ते आले मिस्र देशातून, तेव्हा त्यांनी माझा देश जो आहे तो माझ्याकडून घेतलेला आहे. आणि मग तो त्या ठिकाणी सांगतो की अर्नोन नदीपासून ते याबोक नदीपर्यंत आणि पूर्ण यार्देन नदीपर्यंतचा जो काही भाग आहे तो सर्व इस्रायल लोकांनी त्याच्याकडून घेतलेला आहे. आणि म्हणून तो म्हणतो की आता मुकाट्याने तुम्ही तो मला परत करा. असं सांगितल्यानंतर तो जासूद
त्या राजाचा संदेश घेऊन इफ्ताकडे जातो. इफ्ता पुन्हा एक वार जे आहे तो जासूस पाठवतो आणि तो त्यांना म्हणतो की तुम्हाला इस्रायल लोकांकडून ही जागा तुम्ही मागत आहे खरं, पण तो म्हणतो की इस्रायल लोक ज्या वेळेस मिस्रातून बाहेर पडले त्यावेळेस त्यांना वेगवेगळ्या राज्यातून त्यांना जावं लागलं, वेगवेगळ्या ठिकाणावरून त्यांना जावं लागलं. त्यावेळेस अदोमचा राजा, मोवाबचा राजा आणि हेशबोनाचा राजा सिहोन याने त्यांना त्यांच्या गावातून जाण्याची परवानगी दिली नाही. आणि मग देवाने काय केलं की देवाने जे आहे ते त्यांच्या बरोबर, सिहोनच्या राजा बरोबर आणि त्याच्या लोकांबरोबर युद्ध केलं. परमेश्वराने त्यांचा पराभव केला आणि इस्रायल लोकांना ती अमोरी लोकांची सर्व भूमी जी आहे ती मिळवून दिलेली आहे. आणि म्हणून तो म्हणतो की अम्मोनी राजाचा काहीही त्याच्यावरती अधिकार नाही, हक्क नाही की त्यांनी ती जमीन इस्रायल कडून परत मागावी. आणि मग तो म्हणतो की तू आमच्या बरोबर युद्ध पुकारून जे आहे ते तू चूक करत आहेस, असा तो त्या ठिकाणी त्याला सांगत आहे. आणि त्याला तो कारण देत आहे. म्हणजे ज्या वेळेस त्याला विनंती करण्यात आली त्यावेळेस इफ्ता जो आहे तो राजाला काय सांगत आहे, हा जो प्रदेश आहे तो कधीच त्या राजाचा, अमोनी राजाचा नव्हता. कारण इस्रायलांनी ते अमोरी लोकांकडून घेतलेलं होतं, अमोनी लोकांकडून नाही. अमोरी लोकांकडून ती भूमी घेतलेली होती, म्हणून या अमोनी राजाचा गिलादावरती काहीही अधिकार नव्हता. दुसरी गोष्ट तो म्हणत आहे की इस्रायल लोकांना इस्रायलाच्या देवाने ती भूमी काबीज करण्याकरिता दिलेली होती. अमोनी लोकांना जर का ती जमीन काबीज करायची असेल तर अमोनी लोकांनी त्यांच्या देवानी जी काही जमीन त्यांच्या देवाला देऊ वाटती ती जमीन त्यांनी घ्यावी. तिसरी गोष्ट तो या ठिकाणी म्हणतो की 300 वर्षापूर्वी इस्रायल लोक या ठिकाणी आले, त्यांनी युद्ध करून विजय मिळवून ही जी भूमी आहे ती काबीज केलेली आहे. आणि आता कोणीही या 300 वर्षामध्ये त्यांच्या बरोबर संघर्ष केला नाही भूमीसाठी. आणि म्हणून तो म्हणतो की इस्रायलाचा मालकी हक्क त्या भूमीवरती आहे. अशी 3 कारणं तो देत आहे. आणि त्याच्या बरोबर जे आहे संदेश पाठवून, म्हणजे फक्त मुखाने बोलून तो जे आहे ही समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. कारण इफ्ताला जे आहे ते रक्तपात नको होतं, त्याला युद्ध करून त्या ठिकाणी रक्तपात करायचा नव्हता. म्हणून तो मुखाने जे आहे त्या राजाशी तो बोलत होता, त्याला तो संदेश पाठवत होता. पण अम्मोनी राजाने जे आहे त्याचा संदेश जो आहे तो नाकारलेला आहे. आणि त्यांनी आपल्या युद्धासाठी त्यांनी काय केलेले आहे, आपल्या वेगवेगळ्या तुकड्या एकत्र केलेल्या आहेत त्याच्या बरोबर युद्ध करण्यासाठी. आणि मग हा इफ्ता काय म्हणत आहे की माझा जो परमेश्वर आहे, जो न्यायाधीश परमेश्वर आहे, तो न्यायाधीश परमेश्वर काय करेल, इस्रायल लोकांचा आणि अम्मोनी लोकांचा तो आज न्याय करेल, असा निरोप तो त्याला पाठवून देतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तर ही इफ्ताची पार्श्वभूमी आहे. आणि आता आम्हाला पाहायला मिळतं की ज्या वेळेस हा युद्धासाठी इफ्ता तयार होतो त्यावेळेस तो काय करतो, वचन 29 मध्ये लिहिण्यात आलेला आहे की परमेश्वराचा आत्मा जो आहे तो त्याच्यावरती उतरलेला आहे. म्हणजे अजून युद्धामध्ये तो जायचाच आहे, युद्धाची सुरुवात करायचीच आहे, तोवर इफ्तावरती परमेश्वराचा आत्मा उतरून आलेला आहे. आणि म्हणून नवस करण्याआधी देवाने इफ्ताला सक्षम केलेले होते. हे आपल्याला 29व्या वचनामध्ये पाहायला मिळतं. वर्स 29. मग इफ्तावर परमेश्वराचा आत्मा उतरला व इफ्ता गिलाद व मनशे या प्रदेशातून कूच करून गिलादी मिस्पा येथे आला. आणि गिलादी मिस्पा येथून कूच करून अमोनी लोकांवर चालून गेला. हालेलुया. तर तो गिलादातून निघायचाच होता, तोवर देवाचा आत्मा जो आहे तो त्याच्यावरती उतरून आलेला आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे अगोदरच देवाचा आत्मा त्याच्यावरती उतरून आला आणि देवाच्या आत्म्याने त्याला युद्धासाठी काय केलेलं होतं, सक्षम केलेलं होतं.
त्यानंतर आम्हाला पाहायला मिळतं की जे काही घटना त्याच्यानंतर घडतात त्यानंतर आम्हाला पाहायला मिळतं की देवाने त्याला जो काही विजय दिलेला होता तो विजय देवाबरोबर त्यांनी जो सौदा केलेला होता त्या सौद्यावरती तो अवलंबून नव्हता. आणि तिसरी गोष्ट आम्हाला याच्यामध्ये पाहायची आहे ती ही आहे की त्याने केलेला जो काही नवस होता तो अनावश्यक असा होता. द वाव वॉज अननेसेसरी हे तुम्हाला आणि मला पाहायला मिळतं. आणि आपल्याला पाहायला मिळतं की जुन्या करारामध्ये ज्या ज्या वेळेस पवित्र आत्मा एखाद्या व्यक्तीवरती उतरून येत होता, साधारणपणे जो आहे तो पवित्र आत्मा एखाद्या व्यक्तीवरती उतरून आला तर तो त्या व्यक्तीला एका विशिष्ट कार्यासाठी किंवा एका मिशन कार्यासाठी तो पवित्र आत्मा त्या व्यक्तीला सक्षम असा तो करत होता, त्याला तो सामर्थ्य प्राप्त करून देत होता. आणि म्हणून काही वेळा जे आहे हे विशिष्ट जे काही सक्षमीकरण आहे ते नैतिक परिवर्तनाला जन्म देत नाही. म्हणजे असा त्याचा अर्थ होत नाही की पवित्र आत्मा उतरून आला, पवित्र आत्म्याने त्या व्यक्तीला सक्षम केलं, त्याला सामर्थ्य दिलं आणि तर लगेच त्याच्यामध्ये एक नैतिक परिवर्तन घडतं असं होत नाही. आणि म्हणून पुष्कळ विश्वासणारे जे आहेत ते आज सुद्धा जे आहेत ते देवाबरोबर सौदा करण्याचा प्रयत्न करतात. पुष्कळ लोक काय म्हणतात माहितीये, देवा तू मला आरोग्य दे मग मी असा नवस करते की मी ह्या गोष्टी मी करेन, किंवा तू मला परीक्षेमध्ये पास कर मग मी सर्व गावाला जेवण घालेन, किंवा तू मला एक चांगली नोकरी मिळवून दे म्हणजे मी तुझ्यासाठी असं करेन. तर हे जे सौदेबाजी आहे ते पुष्कळ लोक विश्वासणारे सुद्धा ते करत आहेत. पण देवाला अशा प्रकारचा सौदा देवाबरोबर करण्यापेक्षा देवावरती विश्वास ठेवणं अधिक चांगलं आहे. आणि ही देवाची पण इच्छा आहे की आम्ही देवावरती विश्वास ठेवावा, आम्ही कोणत्याही प्रकारचा सौदा देवाबरोबर आम्ही करू नये. आणि म्हणून पवित्र शास्त्र तुम्हाला आणि मला नीतिसूत्र याचा 3रा अध्याय वचन 5 आणि 6 मध्ये सांगतं. प्रोव्हर्ब्स चॅप्टर 3 वर्स 5 and 6. तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको. तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल. हालेलुया. वचन तुम्हाला आणि मला सांगतं की आम्ही आमच्या बुद्धीवरती अवलंबून राहायचं नाही, तर पूर्ण आमचा भाव आमचा भरोसा जो आहे तो आम्ही परमेश्वरावरती आम्ही टाकला पाहिजे. म्हणजे पूर्ण विश्वास जो आहे तो आम्ही त्या देवावरती आम्ही ठेवला पाहिजे. आणि प्रत्येक आमच्या मार्गामध्ये जो आहे तो देवाचा आदर जो आहे तो आम्ही केला पाहिजे. मगच देव तुमचं आणि माझं मार्गदर्शन करणार आहे. हालेलुया. त्याचप्रमाणे वचन आपल्याला हे देखील सांगतं रोम 8:32 मध्ये, रोमन्स चॅप्टर 8 वर्स 32. ज्याने आपल्या स्वतःच्या पुत्रास राखून न ठेवता त्याला आपल्या सर्वांकरिता समर्पण केले तो त्याच्या बरोबर आपल्याला सर्व काही कसे देणार नाही. हालेलुया. म्हणजे या ठिकाणी पवित्र वचन तुम्हाला आणि मला सांगतं की प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो देवाचा एकुलता एक पुत्र होता, तरी देखील देवाने त्या पुत्राला स्वतःसाठी राखून न ठेवता त्याने तुमच्या आणि माझ्या करिता त्या पुत्राचं समर्पण केलेलं आहे. मग जो आपल्या एकुलता एक पुत्राला तुमच्या आणि माझ्यासाठी देऊ शकतो तो तुम्हाला आणि मला कितीतरी अधिक चांगल्या गोष्टी देऊ शकणार नाही काय, हा प्रश्न त्या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. आणि म्हणून तो सर्व काही तुम्हाला आणि मला देण्यास जो आहे तो तुमचा आणि माझा देव समर्थ आहे, याच्यावरती आम्ही विश्वास ठेवला पाहिजे. आणि म्हणून आम्ही ज्या वेळेस देवाकडे काहीतरी मागतो त्यावेळेस ते देवाने आम्हाला दिलेलंच आहे असा विश्वास धरून आम्ही ते मागितलं पाहिजे. कोणत्याही प्रकारचा नवस अशा प्रकारचा न विचार करता जो नवस या इफ्ताने केला तशा प्रकारचा तर बिलकुल आम्ही करू नये. आणि देवाबरोबर जे आहे आम्ही सौदेबाजी आम्ही कधीही करू नये. देवा तू हे केलंस तर मी ते करेन, तू ते दिलंस तर मी हे देईन, अशा प्रकारचे सौदेबाजी अजिबात देवाबरोबर करायची नाही.
दुसरी गोष्ट या इफ्ताबद्दल आम्हाला समजते वचन 30 आणि 31 मध्ये की त्याने घाईघाईने नवस केलेला आहे. हालेलुया. इंग्लिश मध्ये म्हटलेलं आहे की त्यांनी एक रॅश वाव त्यांनी केलेला आहे. हालेलुया. म्हणजे घाईघाईने गडबडीने न विचार करता त्याने नवस केलेला आहे. आणि मग इफ्ताने परमेश्वराला असा नवस केला की तू खात्रीने अम्मोनी लोकांना माझ्या हाती दिलेस तर मी अम्मोनी लोकांकडून सुखरूप परत आल्यावर माझ्या घराच्या दारातून जो प्राणी मला सामोरा देईल तो परमेश्वराचा मानून मी त्याचे हवन करीन. पहा या ठिकाणी त्यांनी जो काही नवस या ठिकाणी केलेला आहे तो कशा प्रकारचा आहे पहा. तो अशाच प्रकारची सौदेबाजी जी आहे ती त्यांनी केलेली आहे. तो म्हणतो जर का तू मला अमोरी लोकांवरती जर का तू विजय प्राप्त करून दिलास अम्मोनी लोकांवरती तर मी काय करेन, जी व्यक्ती किंवा जो प्राणी माझ्या घरातून पहिल्यांदा बाहेर येईल त्याला त्याचं मी हवन करणार आहे. हालेलुया. आणि या नवसामधून तुम्हाला आणि मला बरेचसे काही धडे शिकायला मिळतात. आणि सर्वप्रथम हे आहे की विवेकाविना असलेला उत्साह जो आहे तो धोकादायक बनतो. हालेलुया. झील विदाउट विजडम बिकम्स डेंजरस. हालेलुया. म्हणून अशा प्रकारचा उत्साह आमच्यामध्ये असू नये की ज्यामध्ये आम्ही आमच्या विवेक बुद्धीचा विचार न करता आम्ही काहीतरी आमच्या तोंडावाटे बोलून जातो आणि मग त्याचा जो काही धोकादायक परिणाम आहे तो तुम्हाला आणि मला भोगावा लागतो. हालेलुया. आणि म्हणून चांगले हेतू नेहमीच देवाच्या निर्णयांना जन्म देत नाहीत. चांगले हेतू काही काही वाईट देखील ठरतात. आता त्यांनी ज्या वेळेस हा नवस केला त्यावेळेस त्याला स्वप्नात देखील असं वाटलं नसेल की पहिली व्यक्ती जी त्याच्या घरामधून येणार आहे तो कोणता प्राणी नाही तर त्याची मुलगी येणार आहे. आणि म्हणून त्याचा हेतू चांगला होता की तो देवाला काय करणार आहे, हवन करणार आहे. पण तो हेतू जो आहे तो त्याच्यासाठी धोक्याचा ठरला. आणि म्हणून नेहमीच देवाचे निर्णयांना आपले हेतू जन्म देत नाहीत. दुसरी गोष्ट ही आहे की आम्ही देवाला ज्या वेळेस एखादं अभिवचन देतो तर ते अभिवचन असं असू नये ज्याची अपेक्षा देवाने कधीच आमच्याकडून केलेली नसते. देवाने याच्याकडून ती अपेक्षा केली नव्हती की त्याने त्याला काहीतरी द्यावं. फक्त देवाने त्याचा आत्मा जो आहे त्याला पाठवून दिला होता आणि त्याला सक्षम केलं होतं जेणेकरून तो युद्धात गेल्यानंतर विजयी होऊन तो परत येईल. पण देवाने त्याच्याकडून कोणतीही अपेक्षा केलेली नसताना त्याने देवाला हे वचन दिलेलं आहे. देवाबरोबर देवाला त्याने नवस केलेला आहे. आणि मग आम्हाला पाहायला मिळतं की मत्ती 5:37 मध्ये त्या ठिकाणी येशू ख्रिस्त म्हणतो, मॅथ्यू चॅप्टर 5:37, तर तुमचे बोलणे होय तर होय नाही तर नाही एवढेच असावे, याहून जे अधिक ते वाईटापासून आहे. हालेलुया. म्हणजे ज्या वेळेस आम्ही बोलतो त्यावेळेस आमचं होय तर होय असलं पाहिजे, नाही तर नाही एवढंच आमचं उत्तर असलं पाहिजे. त्याच्यापेक्षा जर का अधिक असेल तर ते वाईटापासून आहे, म्हणजेच ते सैतानापासून आहे. हालेलुया. आणि तिसरा धडा आम्हाला याच्यामधून हा शिकायला मिळतो की आमच्या शब्दांमुळे परिणाम घडून येतो. हालेलुया. शब्दांचा परिणाम होतो हे आम्हाला पाहायला मिळतं. आणि म्हणून उपदेशक याचा 5वा अध्याय वचन 2 ते 5 जर आपण वाचलं, एक्लेसियासिस चॅप्टर 5:2-5, बोलण्याची घाई करू नका, देवासमोर कोणताही उद्गार तोंडावाटे काढण्यास आपले मन उतावळे करू नका, कारण देव स्वर्गात आहे आणि तू तर पृथ्वीवर आहेस, म्हणून तुझे बोलणे अल्प असावे. काम फार पडल्याने त्यांचे स्वप्न पडते, तशीच फार वाचाळतेने मूर्खाची वाणी प्रगट होते. तू देवाला नवस केला असल्यास तो फेडण्यास विलंब करू नको, कारण देव मूर्खावर प्रसन्न होत नसतो. जो नवस तू केला असेल त्याची फेड कर. नवस करावा आणि तो फेडू नये,
यापेक्षा तो मुळीच न करणे बरे. हालेलुया. तर या ठिकाणी सुद्धा तुम्हाला आणि मला सांगण्यात आलेलं आहे की आम्ही बोलण्याची घाई करायची नाही आणि त्याचबरोबर तोंडावाटे आम्ही कोणताही उतावळेपणा घेऊन आम्ही तोंडावाटे कोणतेही उद्गार काढायचे नाही. कारण आमचा स्वर्गीय देव तो स्वर्गात बसलेला आहे आणि आम्ही मानव आहोत, आम्ही पृथ्वीवरती आहोत आणि म्हणून आमचे बोलणे जे आहे ते अल्प असावे असं पवित्र शास्त्र सांगतं. पण या ठिकाणी इफ्ता बोलण्यासाठी त्यांनी घाई केलेली आहे हे आपल्याला दिसून येतं. नवस सुद्धा त्यांनी घाईने या ठिकाणी केलेला आहे. हालेलुया. आणि म्हणून या वचनांमध्ये उपदेशकामध्ये देव तुम्हाला आणि मला बेसावधपणे दिलेल्या वचनांबद्दल तो इशारा करत आहे. म्हणजे आम्ही ज्या वेळेस बोलतो त्यावेळेस आम्ही सर्व प्रकारची सावधगिरी आम्ही बाळगली पाहिजे. आम्ही बोलत असताना आमच्या विवेक बुद्धीचा उपयोग करावा आणि आम्ही थोडे बोलावे आणि आम्ही घाई गडबड न करता आम्ही बोललं पाहिजे. पहा आता इफ्ताने जे आहे ते अशा प्रकारचा घाईघाईने त्यांनी नवस केला आणि त्याचा परिणाम जो आहे तो किती वाईट ठरलेला आहे किंवा धोकादायक परिणाम घडलेला आहे हे तुम्हाला आणि मला दिसून येतं. तिसरी गोष्ट आम्हाला या गोष्टीमधून पाहायला मिळतं ती ही आहे की इफ्ताच्या मुलीचा उल्लेखनीय प्रतिसाद जो आहे तो आम्हाला वचन 34 ते 38 मध्ये आम्हाला दिसून येतो. आता इफ्ता जो आहे तो युद्धामध्ये जिंकून आपल्या घरी तो परत गेलेला आहे आणि आता त्याला अपेक्षा कशाची आहे तर एक मोठा उत्सव जो आहे तो गिलादामध्ये होणार आणि त्या गिलादामध्ये त्याचा परिवार, त्याचे जे कोणी मित्रमंडळी असतील, त्याचे जे गावचे लोक असतील ते सर्वजण आता काय करतील, मोठा उत्सव करतील कारण तो युद्ध जिंकून आलेला आहे आणि त्याने जो काही बोललेला नवस आहे त्याची आठवण त्याला होते आणि तो सुद्धा आनंदाने जो आहे आता त्याच्या घराकडे आलेला आहे. आणि ज्या वेळेस ही बातमी त्याच्या गावामध्ये कळालेली आहे त्यावेळेस सर्वजण जे आहेत ते उत्सव करण्याकरिता आनंद करण्याकरिता ते आपल्या घराबाहेर पडलेले आहेत आणि त्याची मुलगी सुद्धा जी आहे ती आनंदाने डफ वाजवत आता माझा बाप जो आहे तो युद्ध जिंकून आलेला आहे. हालेलुया. आणि त्यांनी अमोनी लोकांना हरवलेला आहे, त्यांचा पाडाव केलेला आहे आणि युद्ध जिंकून तो परत आलेला आहे. म्हणून आनंदाने ती नाचत जे आहे आपल्या डफ हातामध्ये घेऊन ती नाचत जे आहे ती आनंदाने आपल्या घरातून बाहेर पडते. हालेलुया. ही मुलगी जी आहे ती आनंदी आहे, ती एक निष्पाप अशी ती मुलगी आहे, लहान मुलगी म्हटलेला आहे आणि एक समर्पित जीवन जगणारी ही मुलगी आहे आणि ती आता घराच्या बाहेर पडलेलं पाहून इफ्ता तो तिला कळवतो की त्यांनी जे आहे ते देवाला नवस केलेला आहे आणि आता त्याला जे आहे ते दुःख झालेलं आहे की त्यांनी जो काही नवस केलेला होता तो नवस काय होता की जो कोणी प्राणी पहिला माझ्या घरातून बाहेर पडेल त्याचं मी हवन करेन. पण या ठिकाणी तुम्हाला आणि मला पाहायला मिळतं की कोणता प्राणी त्याच्या घरातून बाहेर पडला नाही तर त्याची स्वतःची मुलगी जी आहे ती त्याच्या घरातून ती बाहेर पडलेली आहे आणि त्या मुलीला पाहताच त्याने आपले वस्त्र फाडलेले आहेत आणि तो म्हटलेला आहे, हाय हाय मुली, तू माझे मन खचवले आहेस, तू माझ्यावर मोठे संकट आणलेले आहेस आणि परमेश्वराला मी शब्द दिला आहे, आता मला तो शब्द माघारी घेता येणार नाही. हालेलुया. आणि हे ऐकल्या बरोबर त्या मुलीला समजलं की तिच्या वडिलांनी काहीतरी नवस देवाला बोललेला आहे आणि म्हणून ती मुलगी काय म्हणते, परमेश्वराला तुम्ही शब्द दिला आहे तेव्हा तुमच्या तोंडातून निघालेल्या शब्दाप्रमाणे माझ्या बाबतीत करा. का असं ती म्हणते, कारण परमेश्वराने शत्रू जे अमोनी लोक आहेत त्यांचा सूड तिच्या वडिलांच्या वतीने तो घेतलेला आहे. हालेलुया. आणि म्हणून ती त्यांना तिच्या वडिलांना म्हणते की तुम्ही जे काही देवाला तुम्ही बोललेलं आहे तुम्ही त्याचप्रमाणे ते करा. म्हणजे त्या मुलीचा
देवावरती प्रचंड विश्वास होता हे तुम्हाला आणि मला दिसून येतं. आणि त्या परमेश्वराच्या प्रती तिचं जे काही समर्पण होतं ते देखील या ठिकाणी आम्हाला दिसून येतं. आणि म्हणून तिने स्वतःची काही पर्वा न करता तिने आपलं संपूर्ण भविष्य परमेश्वराच्या हातामध्ये सोपवून दिलं, कारण त्या परमेश्वराने त्यांना शत्रूंपासून त्यांचा बचाव केलेला आहे. हालेलुया. फक्त ती मुलगी या ठिकाणी तिच्या वडिलांना विनंती करत आहे की ती कौमार अवस्थेमध्ये आहे, ती एक कुमारिका आहे, आणि म्हणून ती आपल्या बापाला म्हणते की फक्त मला 2 महिन्याचा कालावधी द्या, म्हणजे मी काय करेन, माझ्या कुमार अवस्थेसाठी मी जाऊन शोक जो आहे तो माझ्या मैत्रिणींबरोबर मी तो करेन, असं ती त्याला सांगते. त्यावेळेस तो तिला 2 महिन्यासाठी तो तिला पाठवून देत आहे. हालेलुया. या ठिकाणी तुम्हाला आणि मला या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे, काळजीपूर्वक आम्हाला लक्ष द्यायचं आहे, कारण 3 वेळेस जे आहे वचन 37, 38 आणि 29 वर्ष 37, 38 आणि 39 मध्ये 3-4 वेळेस जवळपास म्हटलेलं आहे की ती कौमार अवस्थेमध्ये होती आणि तिचं लग्न झालेलं नव्हतं, तिला कोणताही पुरुष ठाऊक नव्हता. अशा प्रकारचे वचन जे आहेत ते त्या ठिकाणी लिहिण्यात आलेले आहे. म्हणजे तिच्या मृत्यूविषयी लिहिलेला नाहीये. तिथे असं म्हटलेलं, या गोष्टीवर भर दिला नाही की तिचा मृत्यू होणार आहे किंवा तिचं हवन होणार आहे, तिचं समर्पण होणार आहे, तिचं यज्ञ दिलं जाणार आहे. अशा गोष्टी त्या ठिकाणी न लिहिता फक्त तिच्या कुमार अवस्थेवरती जे आहे ते भर देण्यात आलेली आहे. आणि म्हणून जे 29वे जे काही वचन आहे त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, 2 महिन्यानंतर ती आपल्या बापाकडे परतली, तेव्हा नवस केल्याप्रमाणे त्याने तिच्याबद्दल केले, तिचा पुरुषाशी संबंध झालेला नव्हता. हालेलुया. तर हे जे वचन आहे याच्यावरून तुम्हाला आणि मला जे आहे हे समजून घ्यायचं आहे की तिचं समर्पण कशा प्रकारचं होतं. पण ही या शास्त्र भागाचा अभ्यास करत असताना काही जे अभ्यासक होते, स्कॉलर्स होते, तज्ञ होते, ते असे विश्वास ठेवतात की इफ्ताहाने अक्षरशः त्याच्या मुलीचा बळी दिलेला आहे. पण काही इव्हँजेलिकल अभ्यासक असे आहेत की ते म्हणतात की त्याने तिचा बळी दिलेला नाही, पण आयुष्यभरासाठी तिला काय केलेलं आहे, देवाप्रती त्याने समर्पित केलेलं आहे. देवाची सेवा करत ती आयुष्यभर जी आहे ती अविवाहित राहिलेली आहे. तर अशा प्रकारचे 2 मत जी आहेत ती अभ्यासकांची आहेत. आणि हा जो शास्त्र भाग आहे तो काही गोष्टी आपल्या निदर्शनास आणते. आणि हा शास्त्र भाग तिच्या कुमार अवस्थेवरती जास्त करून भर देत आहे. म्हणजे तिने कधीच लग्न केलेलं नाही असं या गोष्टीवरती केंद्रित हा शास्त्र भाग आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की तिने कधीच लग्न केलेलं नाही. आणि इस्रायलच्या ज्या कोणी स्त्रिया होत्या ते 40व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, त्या दरवर्षी जे आहेत तिचं ते स्मरण करत होत्या, तिला त्या भेटायला जात होत्या. हालेलुया. आणि जो काही हिब्रू बायबल मध्ये इब्री शब्द जो काही लिहिलेला आहे, इब्री शब्द, तो त्या शब्दाचा अर्थ असा होतो स्मरण करणे किंवा आठवण जागृत ठेवणे किंवा आदर करणे. आणि म्हणून तिचा दरवर्षी जो आहे तो इतर ज्या इस्रायली कुमारी स्त्रिया होत्या त्या तिचं स्मरण करत असे, दरवर्षी तिची आठवण करून तिला भेटायला जात असं काही अभ्यासक लोकांचं म्हणणं आहे. आणि तिसरी गोष्ट ते म्हणतात की त्यांनी जे आहे ते मुलीचा बळी दिला नाही. का दिला नाही? कारण देवाने प्रथमच आज्ञा लावून दिली होती की नर बळीस देवाची मनाई, सक्त मनाई आहे. आणि कोणीही मनुष्य बळी जे आहे मनुष्याला बळी देऊ नये.
आणि ते आपण सुरुवातीलाच आपण पाहिलं की लेवीचं पुस्तक 18वा अध्याय वचन 21 मध्ये ते लिहिण्यात आलेलं आहे. हालेलुया. आणि म्हणून देवाने कधीच नरबळीसाठी मान्यता दिलेली नाही, कारण देव स्पष्टपणे त्या गोष्टीचा निषेध करत आहे. देव कंडेम करतो या गोष्टीला. आणि म्हणून काही लोकांचं म्हणणं असं आहे की त्यांनी त्याच्या मुलीचा बळी दिला नाही, तर त्याच्या मुलीला आयुष्यभरासाठी देवाच्या सेवेकरिता त्यांनी समर्पण केलेलं आहे. हालेलुया. आणि त्याचप्रमाणे काही लोकांची समज अशी आहे, काही अभ्यासक लोक असे म्हणतात की ज्या वेळेस एखादा व्यक्ती घरातून बाहेर येतो त्यावेळेस त्या व्यक्तीला देवाला समर्पित करतात. पण जर का त्या व्यक्तीच्या ऐवजी जर का प्राणी घरातून बाहेर आला असता तर मग त्या प्राणीचं काय केलं असतं, होम बळी जे आहे ते दिलं असतं, त्याचं हवन केलं असतं. आणि म्हणून लोकांचा वेगवेगळा दृष्टिकोन या शास्त्र भागामधून निघतो. आणि म्हणून ते म्हणतात की प्रत्यक्ष बळी जे आहे ते त्यांनी दिलेलं नसावं, पण तिचं आयुष्यभरासाठी समर्पण त्यांनी केलेलं आहे. पण तुम्ही आणि मी या दोन्ही दृष्टिकोनाकडे आम्ही पाहत असताना आम्हाला याच्यामधून एक आध्यात्मिक बोध मात्र तुम्हाला आणि मला मिळतो. आणि तो आध्यात्मिक बोध हा आहे की बेसावधपणे घेतलेल्या शब्दांचे परिणाम वेदनादायी असतात. हालेलुया. बेसावधपणे घेतलेल्या शब्दांचा परिणाम वेदनादायी असतात. आणि म्हणून तुम्ही आणि मी बेसावधपणे आम्ही कधीही शपथ वाहू नये किंवा आम्ही कधीही नवस बोलू नये, कारण त्याचा दुष्परिणाम तुमच्या आणि माझ्या जीवनावरती होतो. आणि मग आम्हाला पाहायला मिळतं की या मुलीचं जीवन जे आहे ते एक जिवंत यज्ञ देवासाठी झालेला आहे. प्रियानो, आयुष्यभराच्या सेवेसाठी समर्पण केलेलं तिचं हे जीवन आहे. तर तिने पूर्णपणे देवाला ती शरण गेलेली आहे. तिने लग्न केलेलं नाही, म्हणजेच की विवाहाचा तिने त्याग केलेला आहे, मातृत्वाचा त्याग तिने केलेला आहे, कुटुंबाचा वारसा तिला मिळाला नाही आणि वैयक्तिक तिचे जे स्वप्न होते त्याचा सुद्धा तिने त्याग केलेला आहे. कारण कुमार अवस्थेमध्ये असताना तिला सुद्धा असं वाटत असेल की एक दिवस माझं लग्न होणार, एक दिवस मला मुलं बाळ होतील, आणि मग मला माझ्या कुटुंबाचा वारसा वाटा जो आहे, माझ्या बापाच्या घराचा वाटा जो आहे तो मला एक दिवस मिळेल आणि माझी जी काही स्वप्न आहेत ती स्वप्न सगळी एक एक करून पूर्ण होतील असं कदाचित तिला वाटत असेल. पण आता ते सर्व काही तिने काय केलेलं आहे, त्या सर्व गोष्टींचा तिने त्याग केलेला आहे. तिने वैयक्तिक महत्वाकांक्षा ज्या आहेत त्याच्यापेक्षा जास्त तिने देवाच्या गौरवाला तिने महत्व दिलेलं आहे. आणि म्हणून पूर्णपणे ती देवाला समर्पित झालेली आपल्याला पाहायला मिळतं. आणि ज्या वेळेस आपण नवा करार वाचतो, नव्या करारामध्ये जे तत्व दिलेलं आहे ते रोमकरास पत्र याचा 12वा अध्याय वचन 1 मध्ये म्हटलेलं आहे की तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावी. हालेलुया. आपली शरीर तिने पण काय केलेलं आहे, आपलं शरीर जे आहे ते जिवंत, पवित्र आणि देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून तिने समर्पित केलेलं आहे. पहा प्रियानो, देवाला जे आहे ते मृतांचा यज्ञ नको आहे, मृत शरीराचा यज्ञ नको आहे. म्हणून देवाने या ठिकाणी तुम्हाला आणि मला पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे की जिवंत शरीर, ती पण पवित्र. पहा, ती मुलगी जिवंत होती आणि ती पवित्र होती, कारण तिला कोणताही पुरुष ठाऊक नव्हता, म्हणून ती पवित्र अशी ती स्त्री होती. आणि तिचं यज्ञ जे आहे ते देवाला आवडणारं यज्ञ हे ठरलं. तिने पूर्णपणे स्वतःचं जीवन तिने देवाला समर्पित केलेलं तुम्हाला आणि मला पाहायला मिळतं. हालेलुया. अशाच प्रकारे परमेश्वराप्रती प्रभू येशू ख्रिस्ताने सुद्धा पूर्णपणे समर्पण केलेलं उदाहरण पवित्र शास्त्रामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं तुम्हाला आणि मला देण्यात आलेलं आहे. आणि इफ्तासारखं येशूने
कोणता नवस केलेला नाही, पण येशू ख्रिस्ताने किंवा इफ्तासारखं त्यांनी कोणतीही घाई गडबडीने जे आहे ते शपथ वाहिली नाही किंवा नवस केलेला नाही, तर पूर्णपणे आज्ञापालन देव पित्याचं प्रभू येशू ख्रिस्ताने केलेलं आहे आणि स्व इच्छेने त्याने स्वतःचं अर्पण जे आहे ते केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून फिलिपिकरास पत्र लिहित असताना पाऊल फिलिपिकरांच्या लोकांना म्हणतो, फिलिपिकरास पत्र याचा 2 अध्याय वचन 8 मध्ये, आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रगट होऊन त्याने मरण आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले, येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले आहे. पहा, प्रभू येशू ख्रिस्ताविषयी या ठिकाणी लिहिण्यात आलेलं आहे की त्याने मनुष्य रूप धारण केलेलं होतं आणि मनुष्य म्हणून तो प्रगट झाला, पण तरी सुद्धा त्यांनी ते वधस्तंभाचं मरण जे आहे ते तुमच्या आणि माझ्यासाठी सोसलेलं आहे आणि मरणाच्या शेवटापर्यंत तो देवाबरोबर तो आज्ञाधारक राहिला. त्यांनी आज्ञापालन जे आहे ते शेवटपर्यंत केलेलं आहे आणि तो स्वतः लीन आणि नम्र झालेला आपल्याला पाहायला मिळतं. हालेलुया. त्याचप्रमाणे इब्री 10:7 मध्ये वचन म्हणतं, हिब्रूज चॅप्टर 10 वर्स 7, यावरून मी म्हणालो, पहा हे देवा, ग्रंथपटात माझ्याविषयी लिहून ठेवले आहे, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी मी आलो आहे. हालेलुया. हे प्रभू येशू ख्रिस्ताचं बोलणं आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलेलं आहे की देवाच्या ग्रंथपटामध्ये हे लिहून ठेवलेलं आहे आणि देवाची इच्छा जी काही आहे ती करण्याकरिता प्रभू येशू ख्रिस्त आलेला आहे. पहा, प्रभू येशू ख्रिस्ताने जे आहे पूर्णपणे देवपित्याचं आज्ञापालन केलेलं आहे आणि स्व इच्छेने त्याने स्वतःचं समर्पण त्यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि देवाची जी काही इच्छा त्याच्याबद्दलची होती ती देवाची इच्छा त्यांनी पूर्ण केलेली आहे. जर आपण हा इफ्ताचा नवस पाहिला तर आपल्याला ठाऊक होतं की इफ्ताच्या नवसाचा परिणाम काय झाला, तर इफ्ताच्या नवसाचा परिणाम हा दुःखामध्ये झाला, कारण त्याला दुःख भोगावं लागलं. एकुलत्या एक मुलीचं त्याला समर्पण करावं लागलं. त्याला दुसरी मुलं बाळा नव्हते, दुसरा मुलगा किंवा मुली नव्हत्या, हे पवित्र शास्त्र तुम्हाला आणि मला सांगतं. आणि मग ते त्याचा नवस जो आहे ते दुःख घेऊन आला, पण प्रभू येशू ख्रिस्ताचं जे बलिदान आहे, जो त्याग आहे, ते तुमच्या आणि माझ्यासाठी तारण घेऊन आलेलं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताचं उदाहरण तुम्ही आणि मी घेतलं पाहिजे आणि परिपूर्णपणे आम्ही देवाच्या आज्ञांचं पालन केलं पाहिजे आणि स्व इच्छेने आम्ही स्वतःची शरीरे जिवंत आणि पवित्र यज्ञ म्हणून आम्ही देवाला अर्पण केलं पाहिजे. हालेलुया. आणि म्हणून काही व्यावहारिक गोष्टी आहेत, प्रॅक्टिकल गोष्टी आहेत ज्या तुम्हाला आणि मला करायच्या आहेत. सर्वप्रथम आम्ही देवाला वचन देत असताना, कोणताही नवस बोलत असताना आम्ही काळजी घेतली पाहिजे. कारण मगाशीच मी तुम्हाला सांगितलं, उपदेशकामध्ये लिहिलेलं आहे, उपदेशक 5:2 मध्ये, की बोलण्याची घाई करू नका आणि तुम्ही कोणतेही उद्गार तुमच्या तोंडावाटे काढत असताना तुम्ही उतावळे होऊ नका म्हटलेलं आहे. हालेलुया. आणि आमचं बोलणं जे आहे हे थोडकं आणि अल्प असावं. आणि म्हणून ज्या वेळेस आम्ही प्रार्थना करत असतो त्यावेळेस सुद्धा जे आहे आम्हाला जे देवाला सांगायचं आहे, जी मागणी जी विनंती देवाला करायची आहे ती आमची अल्पच असावी. कोणत्याही प्रकारचा सौदाबाजी आम्ही देवाबरोबर करू नये. सौदेबाजी करण्याऐवजी देवाच्या कृपेवरती तुम्ही आणि मी विश्वास ठेवला पाहिजे, कारण विश्वास देवाच्या वचनावर विसंबून असतो. हालेलुया. देवाने जर का तुम्हाला आणि मला अभिवचन दिलेलं आहे की तो त्या गोष्टी तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये करणार, म्हणजे तो करणार. आणि म्हणून त्याच्या वचनावरती तुम्हाला आणि मला विश्वास ठेवायचा आहे. दुसरी गोष्ट ही आहे की आम्ही आमच्या जीवनाचं संपूर्णपणे समर्पण जे आहे ते आम्ही देवाच्या सेवेकरिता आम्ही ते केलं पाहिजे. कारण देव कशाच्या शोधात आहे, देव कशाचा शोध घेत आहे, तर देवाला पवित्र जीवन
पाहिजे आहे, देवाला आज्ञाधारक हृदय पाहिजे आहे आणि देवाला विश्वासू शिष्यांचा शोध देवाला लागलेला आहे. आणि म्हणून आम्ही पवित्र जीवन जगलं पाहिजे, आमच्यामध्ये आज्ञाधारकपणा असला पाहिजे आणि आम्ही विश्वासू जीवन जगलं पाहिजे. मगच देव जे आहे ते आमचे शरीर ज्यावेळेस आम्ही एक यज्ञ म्हणून देवाला समर्पित करणार त्यावेळेस देव आमचा स्वीकार करणार. त्याचप्रमाणे जर आम्ही आई वडील म्हणून जर का आम्ही आमच्या लेकरांना देवाप्रती जर का आम्ही समर्पित करत आहोत तर आम्ही ते समंजसपणाने आम्ही त्यांचं समर्पण आम्ही केलं पाहिजे. घाईघाईने आम्ही कोणतंही वचन आम्ही देऊ नये, ज्याच्यामुळे कदाचित ते वचन आम्हाला नंतर पाळता येणार नाही, किंवा म्हणून घाईघाईने आम्ही वचन देऊ नये. तर आम्ही ज्यावेळेस देवाला नवस करतो किंवा वचन देतो त्यावेळेस आम्ही ते प्रार्थनापूर्वक आम्ही त्याचा निर्णय घेतला पाहिजे. आणि त्याचबरोबर बायबल संबंधी आम्हाला शिक्षण असलं पाहिजे आणि दैवी किंवा धार्मिक उदाहरणं जी आहेत त्याचा आधार घेऊन जे आहे ते आम्ही अभिवचनं दिली पाहिजे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि मग नीतिसूत्र 22:6 मध्ये म्हटलेलं आहे, मुलाच्या स्थितीत अनुरूप असे. प्रोव्हर्ब्स चॅप्टर 22 वर्स 6. मुलाच्या स्थितीत अनुरूप असे शिक्षण त्याला दे, म्हणजे वृद्धपणीही तो त्यापासून परावृत्त होणार नाही. हालेलुया. म्हणजे मुलं लहान असतानाच त्यांना आम्ही योग्य शिक्षण आम्ही दिलं पाहिजे. म्हणजे ज्या वेळेस ही मुलं मोठी होतील, ज्या वेळेस ते वयोवृद्ध होतील त्यावेळेस ते जे शिक्षण बायबलचं शिक्षण आम्ही जे त्याला दिलेलं आहे त्याच्यापासून तो परावृत्त होत नाही, त्याच्यापासून तो माघार घेत नाही. आणि जर का आम्ही त्याच्याबद्दलचा आम्ही नवस केला असेल तर ते आम्ही नेहमी जे आहे त्या मुलाच्या मनामध्ये ते आम्ही भुंबवलं पाहिजे की देवाला तुम्ही अशा अशा प्रकारचं वचन दिलेलं आहे, देवाला तुम्ही नवस केलेला आहे आणि त्याप्रमाणे सर्व गोष्टी होण्याकरिता आम्ही लेकरांना सुद्धा त्याचं शिक्षण दिलं पाहिजे. हालेलुया. त्याचबरोबर शेवटची गोष्ट ही आहे की तरुण लोक जे आहेत ते मनापासून समर्पणाद्वारे देवाला सन्मानित करू शकतात. हालेलुया. आणि म्हणून मनापासूनचं समर्पण जे आहे ते देवाला पाहिजे आहे. आणि या इफ्ताच्या मुलीने जे आहे त्या कौमार्य अवस्थेमध्ये असताना मनापासून तिने समर्पण देवाला केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तिने जी निवड केली ती तिने आज्ञापालनाची निवड केलेली आहे. वचन कुणी दिलेलं होतं देवाला? तिच्या वडिलांनी दिलेलं होतं. नवस तिच्या वडिलांनी केलेला होता, पण तिने त्याला तिच्या वडिलांना साथ दिली, त्यावच जो बोललेला आहे त्याप्रमाणे करण्याकरिता. आणि म्हणून तिने सुद्धा आज्ञापालनाचं ची निवड केलेली आहे, तिने शुद्धतेची निवड केलेली आहे आणि तिने काय केलेलं आहे, देवाने तिला जे काही दान दिलेलं आहे त्याचं देखील तिने समर्पण केलेलं आहे. स्वतःच्या भविष्याचं तिने समर्पण केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. हालेलुया. ती अशी म्हणाली नाही की माझं लवकर लग्न करून टाक, मला लग्न करू दे, पहिला मला एखादं मूल होते आणि मग तुझा नवस फेड, असं ती म्हणाली नाही. किंवा 2 महिने ती तिच्या मैत्रिणींबरोबर त्या डोंगराळ प्रदेशात ती गेली होती. 2 महिने ती शोक करत होती की आता 2 महिन्यानंतर आल्यावर ती मरण पावणार. त्या ठिकाणी त्या मैत्रिणींनी कदाचित त्या मैत्रिणींनी तिचं मन सुद्धा फिरवायचा प्रयत्न केला असेल. त्या मैत्रिणी म्हटल्या असतील की आता तू इथूनच दुसऱ्या देशाला निघून जा, किंवा हे तू तुझ्या बापाला 2 महिन्याचा कालावधी दिलायस, पण आताच तू जा, कुठल्या तरी मुलाचा हात पकड, लग्न कर आणि तुझं तू वेगळ्या गावात जाऊन राहा. अशा प्रकारचे सल्ले तिच्या मैत्रिणींनी दिले नाहीत किंवा दिलेत हे पवित्र शास्त्र सांगत नाही. पण आपण कल्पना करू शकतो की मित्र मैत्रिणींबरोबर आपण गेलो तर काही वेळेस आपल्याला चांगले सल्ले पण मिळतात, काही वेळेस आपल्याला वाईट सल्ले पण मिळतात. कदाचित तशा प्रकारचा सल्ला तिला मिळाला असेल, पण तिला कशाची आठवण झाली की देवाने तिच्या वडिलांच्या द्वारे जे आहे ते संपूर्ण गिलाद
जो काही देश आहे त्याचं संरक्षण शत्रूंपासून केलेलं आहे, त्यांना विजय मिळवून दिलेला आहे, त्याची आठवण तिला होती. वडिलांनी केलेला जो नवस होता त्याची आठवण तिला होती की जर वडिलांनी तो नवस फेडला नाही तर आणखीन काहीतरी देवाकडून जे आहे आशीर्वाद मिळण्याच्या ऐवजी आणखीन काहीतरी देवाकडून शाप मिळतील. म्हणून तिने ठरवलं की जो नवस केलेला आहे तो नवस काहीही करून तो फेडायचा आहे. आणि लग्न करण्याचा विचार जरी तिच्या मनामध्ये आला असेल तरी तिने ते टाळलेलं आहे. तिने त्याच्यावरती कोणत्याही प्रकारची क्रिया केलेली नाही आणि तिने तिच्या स्वतःच्या शरीराला जे आहे ते शुद्ध ठेवलेलं आहे. हालेलुया. म्हणजे लैंगिक शुद्धता जी आहे ती तिने त्या ठिकाणी मेंटेन केलेली आपल्याला पाहायला मिळतं. कारण कोणत्याही पुरुषाशी तिचा संबंध नव्हता असं पवित्र शास्त्र तुम्हाला आणि मला सांगत आहे. आणि म्हणून तिचं जे काही भविष्य होतं ते पूर्णपणे तिने देवाच्या अधीन ते केलं होतं. पूर्ण समर्पण तिने केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून इफ्ता जो आहे तो तुम्हाला आणि मला या गोष्टींमधून हे शिकवतो की घाईघाईने कधीही तुम्ही आणि मी निर्णय घेऊ नये. हालेलुया. आणि तुमच्या आणि माझ्यामध्ये एक निष्कपट प्रामाणिक श्रद्धा तुमच्या आणि माझ्यामध्ये असली पाहिजे. भावनिक होऊन आम्ही कोणताही नवस आम्ही करू नये. कारण भावनिक होऊन जर आम्ही नवस केला तर अनावश्यक वेदना तुम्हाला आणि मला होऊ शकतात. हालेलुया. म्हणून कोणालाही वचन देताना, कोणालाही कोणतंही आश्वासन देत असताना जे आहे ते नेहमी आठवण केली पाहिजे की आम्ही ते घाईघाईने गडबडीने न विचार करता आम्ही ती आश्वासने देऊ नये, वचने आम्ही देऊ नये. नेहमी आम्ही पवित्र शास्त्रामधून आम्ही या मुलीचं उदाहरण आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं उदाहरण घ्यायचं की कशा प्रकारे ते नम्र झाले, कशा प्रकारे त्यांच्यामध्ये धैर्य आलं स्वतःचं समर्पण करण्याकरिता, आणि त्याच प्रकारे कशा प्रकारे त्यांनी मनापासून पूर्णपणे स्वतःचं समर्पण केलेलं आहे हे सुद्धा आम्हाला आजच्या या शास्त्र अभ्यासामधून शिकायला मिळालेलं आहे प्रियानो. आणि म्हणून आम्ही सुद्धा देवाच्या प्रती नम्र असलं पाहिजे. आम्ही सुद्धा जे आहे ते देवाप्रती आमचं पूर्णपणे समर्पण असणं गरजेचं आहे. हालेलुया. कधीही न विचार करता घाई गडबडीने नवस करू नये. देवाबरोबर आम्ही सौदेबाजी तर अजिबात करू नये. हालेलुया. कारण देवाने तुम्हाला आणि मला पाचारण यासाठी केलेलं आहे की तुम्ही आणि मी स्व इच्छेने स्वतःचं समर्पण जे आहे ते आम्ही देवाला करावं आणि ते पण देवावरती पूर्णपणे आम्ही भाव ठेवून त्याच्यावरतीच आम्ही आमचा विश्वास ठेवून आमचं स्वतःचं समर्पण आम्ही केलं पाहिजे. आणि म्हणून विचार करण्याकरिता 3 प्रश्न मला तुम्हाला सांगायचे आहेत, 3 प्रश्न विचारायचे आहेत. ते हे आहे की देवावर विश्वास ठेवण्याऐवजी त्याच्या बरोबर तुम्ही सौदेबाजी करत आहात का? दुसरी गोष्ट ही आहे, काही बेसावधपणे उच्चारलेले शब्द किंवा दिलेली वचनं आहेत का जी तुम्हाला त्याच्या स्वाधीन करायची आहेत? आणि तिसरं हे आहे की तुम्ही शहाणपणाने आणि आज्ञापालनासह तुमचे जीवन, तुमचं कुटुंब, तुमचं भविष्य प्रभूला समर्पित कराल का? तर या प्रश्नावरती तुम्ही मनन करा आणि तुम्ही देखील देवाला हे अभिवचन द्या की परमेश्वरा, मी माझं जीवन, माझ्या परिवाराचं जीवन आणि माझं जे काही भविष्य आहे, माझ्या परिवाराचं जे भविष्य आहे ते पूर्णपणे मी तुला समर्पित करत आहे. हालेलुया. देवबाप करो तुम्हाला या वचनाच्या द्वारे तो आशीर्वाद देऊ. या आपण या वचनाकरिता देवाला धन्यवाद देऊ. स्वर्गीय पित्या, येशूच्या नावामध्ये आम्ही तुझ्या चरणाजवळ येऊन आजच्या या वचनाबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आम्ही तुझी स्तुती करीतो. परमेश्वराप्रती असणारं जे काही प्रभू समर्पण आहे त्याविषयी प्रभू तू आम्हाला इफ्ता आणि त्याच्या मुलीच्या जीवनातून प्रभू ज्या गोष्टी आम्हाला तू शिकवल्यास
त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, आम्ही तुझी स्तुती करीतो. प्रभू, इफ्ताप्रमाणे आम्ही घाई गडबडीने कधीही प्रभू अशा प्रकारचा नवस आम्ही करू नये, कोणत्याही प्रकारचे सौदेबाजी आम्ही तुझ्या बरोबर करू नये, याकरिता प्रभू तू आमचं सहाय्य कर. पण त्याचबरोबर देवपित्या प्रभू येशू ख्रिस्तासारखं प्रभू आम्ही संपूर्णपणे आज्ञाधारकपणाचं जीवन आम्ही जगावं आणि स्वइच्छेने स्वतःला प्रभू आम्ही समर्पित करावं, याकरिता प्रभू तू आमचं सहाय्य करावंस अशी मी तुझ्याजवळ प्रार्थना आणि विनंती करीते. प्रभू दयाळू परमेश्वरा, आजपर्यंत जर का आम्ही बेसावधपणे काही शब्द उच्चारलेले असतील तर प्रभू त्यासाठी प्रभू तू आमची क्षमा कर. जर का आम्ही प्रभू पूर्णपणे तुझ्यावरती विश्वास ठेवण्याऐवजी जर आम्ही तुझ्या बरोबर सौदेबाजी केली असेल तरी देखील प्रभू आज तू आम्हाला त्याबद्दल क्षमा करशील अशी पूर्ण खात्री आणि विश्वास आहे. प्रभू दयाळू परमेश्वरा, तू आज आम्हाला आशीर्वादित केलंस, पुन्हा एक वार आमच्या ज्ञानात तू भर घातलीस, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देते, तुझी मी स्तुती करते. आणि पूर्णपणे समर्पित जीवन जगण्याकरिता प्रभू तू आमचं सहाय्य करावंस अशी मी तुझ्याजवळ प्रार्थना आणि विनंती करते. आमचं जीवन प्रभू आम्ही पवित्रपणे आम्ही जगावं आणि एक पवित्र यज्ञ म्हणून प्रभू तुला ते आम्ही तुझ्या सेवा कार्याकरिता समर्पित करावं, याकरिता देवपित्या तू आमचं सहाय्य कर अशी मी तुझ्याजवळ प्रार्थना आणि विनंती करते. येशूच्या नावात मागते. आमेन, आमेन.